हा विठ्ठल कोण आहे? तो पंढरपुरात का आला? ही चंद्रभागा काय? जेव्हा केव्हा मी लहानपणी इथे यायचो मला बरेच प्रश्न पडायचे. आणि त्याच प्रश्नांचा शोध घेण्यासाठी मी आज आलोय थेट पंढरपुरात. अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संतांच्या घरापेक्षा दुसरी कुठली जागा चांगली असू शकते? तर मी आलोय त्या ठिकाणी जिथे नामदेव महाराज राहायचे, म्हणजेच नामदेववाडा. येथून अवतार मत्स्य कुर्मादी शुकर या पंढरीचं महात्म्य पाहायला गेलं, या पांडुरंगाचं महात्म्य पाहायला गेलं. पांडुरंग परमात्मा स्वयं महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचं स्वरूप म्हणजे पांडुरंग परमात्मा. भक्तांचा सांभाळ करण्याकरता भगवान परमात्मा हातामध्ये काही ना काही शस्त्र केले. राम अवतारामध्ये धनुष्यमानास आहे, पण पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप पाहायला गेलं सुंदर ते अनुभव विठेवरी करकटावरी ठेवून या. त्या पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहायला गेलं तर विठेवर भगवान परमात्मा उभारले आहे. तुकोबाराय म्हणतात, समचरण दृष्टी विठेवरी साजेल. दोन्ही पाय सम आहे. भक्तांच्या दर्शनासाठी भगवान पंढरीने आपले पाय सम ठेवले आहे. जे कोणी भक्त येणार आहे त्यांचं मस्तक तू आपल्या पायावर ठेवून भक्तांना आनंद भेटणार असे. आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या त्या निशस्त्र म्हणजे कोणतेही शस्त्र नाही, काही नाही असा भगवान परमात्मा आपल्या कटेवर हात ठेवून भगवान परमात्मा युगे 28 विठेवर उभा. नामदेवाच्या प्रमाणाप्रमाणे युगे 28 विठेवर उभा. वामांगी रुक्माई दिसे दिव्य शुभा. पांडुरंग परमात्मा 28 युग झाले पंढरीमध्ये वास्तव्य करत आहे. या सर्वातून एक तर कळालं की विठ्ठल कुठला आभाळातून आलेला भीतीदायक देव नाही, ते कृष्णाचं एक रूपच आहे. पण तो पंढरपुरात कसा काय आला ह्याचं उत्तर तर मला चंद्रभागेकाठीच मिळालं. पुंडलिक हे आई वडिलाची सेवा करत होते. आई वडिलाच्या सेवेत एवढे तल्लीन झाले, भगवंत त्याच्यावर एवढे प्रसन्न झाले की एवढा भक्त आई वडिलाची सेवा करणारा त्यांना भेटण्याकरता परब्रह्म इथं आपले पंढरपुरात आले. आणि त्यांना भेटायचं की मी तुला भेट द्यायला आलो. परंतु पुंडलिक आईवडिलाच्या सेवेत इथं एवढे मग्न होते, त्यांनी सांगितले की माझी सेवा आतापर्यंत चालू आहे, तुम्ही थोडं इथं थांबा. आणि त्यांनी त्यांच्याकडे वीट भिरकवली आणि त्या विटेवर उभं केलं. आज तागायत ते विटेवर उभे आणि आज तागायपर्यंत सेवा चालू आहे. या सध्यापोटी लाखो वारकरी या ठिकाणी येतात आणि आपले पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि नंतर भगवंताचं दर्शन घेतात. श्रद्धा आणि भक्ती जर का निर्मळ असेल तर देव आपल्या भक्तासाठी चालून येतो. आता ही चंद्रभागा तर भीमा नदी आहे ना, तर महिला चंद्रभागा का म्हणतात? चंद्रभागा की भीमा, भीमा की चंद्रभागा? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागा माता जेव्हा गंगाचा उगम नव्हता, जेव्हा सिंधू नदी नव्हती, जेव्हा गोदावरी नव्हती, त्यावेळी सुद्धा चंद्रभागा ही नदी उगम ठेवत होती. त्या भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे उगम, जिथे भगवान शंकराचं स्थान आहे त्या स्थानापासून तिचा उगम असून पंढरीकडे येत असताना तिचा आकार चंद्राकार असल्यामुळे त्या आकारामुळे त्या नदीला चंद्रभागा नदी सुद्धा संबोधलं जातं. त्यामुळे तिला प्रामुख्याने 2 नावं पडतात, भीमा नदी आणि चंद्रभागा नदी. या चंद्रभागा नदीचं संतांनी वर्णन करायचं तुकोबाराय म्हणतात, अवघीच तर ते घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. चंद्रभागेचं महात्म्य सांगितलं तर चंद्रभागेला नुसतं डोळ्यानं जरी पाहिलं तर त्या चंद्रभागेच्या डोळ्यानं पाहिल्यानंतर आपलं जे पाप आहे ते अवघीचं पापे गेली दिघांतरी, ते पाप नुसतं डोळ्याच्या दृष्टीनं बघता तर ते निघून जातात. म्हणून चंद्रभागेचं महात्म्य जनाबाई महाराज म्हणा नामदेव महाराजांनी भरपूर सांगितलं. रामकृष्ण. 10 वर्षाच्या माझ्या मनाला आता बऱ्याच काही प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. हेच ते पंढरपूर. लाखो करोडो भाविकांसाठी हे एक भूवैकुंठ आहे. एक असं पावन ठिकाण जिथे एका विटेवर काळ शतकांपासून थांबला आहे. पंढरपूर केवळ एक गाव नाही तर ती भावना आहे, एक विश्वास आहे की आपण कितीही चुकलो तरी ती माऊली कमरेवर हात ठेवून विटेवर उभी आपल्या भक्ताची वाट पाहत आहे.
जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.